छत्रपती संभाजीनगरमध्ये वडिलांसोबत झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणानं आत्महत्या केली। छत्रपती संभाजीनगरच्या याच खवड्या डोंगरावरनं या मुलानं उडी मारली। त्याला वाचवताना त्याचे वडील सुद्धा खाली पडले आणि हे दृश्य पाहताच त्यांच्या आईनं सुद्धा उडी मारली। या सगळ्या आत्महत्येबाबत या मुलाला आयफोन हवा होता म्हणून त्यानं आत्महत्या केली अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यासाठी एक ऑडिओ क्लिपचा दाखला देण्यात येतोय। त्यात एक इसम तुला हवा तर आयफोन देतो मात्र उडी मारू नको असं म्हणतोय, अशा पद्धतीचा दावा करण्यात येतोय। त्यामुळे खरंच ही आत्महत्या हा मृत्यू आयफोनसाठी झाला का? तर त्या व्हायरल व्हिडिओमध्ये ज्या व्यक्तीचा आवाज आहे तो व्यक्ती तीसगाव जिथे ह्या सगळ्या डोंगर आहे तिथले सरपंच आहेत आणि स्वतः ते सरपंच आपल्यासोबत आहेत। त्यांना आपण विचारूया। एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यामध्ये आवाज आहे आयफोन बाबत बोलतानाचा, तुमचा आवाज आहे बरोबर? बरोबर। मला सांगा नक्की काय झालं त्यावेळेस, काय झालं होतं? खरंच हे फोनसाठी होतं का? नाही फोनचं वगैरे काही नव्हतं, त्याच्याजवळ ऑलरेडी फोन होता। कुठला फोन होता त्याच्याजवळ? त्याच्याकडे आयफोनच होता, मोठा फोन होता। कोणत्या कंपनीचा होता हे काही माहिती नाही, पण त्याची आई म्हणत होती बाबा का जी विनंती करत होती आई वडील अगोदर तिथं गेले, समोर माझ्या समोर होते ते कर्मचारी होते पोलीस 2 वरती। त्याच्यानंतर त्यांचा एक नातेवाईक आई हे माझ्या पहिले 10-15 मिनिटं विनंती करीत होते त्याला का भाऊ, दुरूनच बोलत होते, तो काही ऐकण्याच्या स्थितीत नव्हता। त्याच्यानंतर मी 10-15 मिनिटांना लगेच जवळपास त्याच्या 5 फूट अंतरावर मी जाऊन थांबलो। मी पण प्रयत्न केले का त्याला समजावलं मी भरपूर का बा तू सुशिक्षित आहे, तू अशिक्षित नाही, तू शिकलेला आहे। अनाडी माणसाने असं केलं तर लोक म्हणते बा अनाडीने केलं, तू असं काही करू नको। आई तुला तुझी विनंती करते, हात जोडती, पाया पडती, एवढं वेळेस ऐक, तुझं काय असं घरगुती तू बाजूला येऊन बोल आणि चर्चा कर आईशी। बरोबर। एवढं फोनचा एक मुद्दा निघाला होता, तो काय होता? तुमचा आवाज आहे तो काय नक्की संभाषण? नाही मी फोन याच्यासाठी त्याला उदाहरण दिलं साहेब की तुला आई वडील जे तुझा लाड पुरवतात, तुझ्याकडे फोन आहे मोठा, हे बघ म्हणलं मी गावचा सरपंच आहे, माझ्याकडे छोटा फोन आहे आणि तुझ्याकडे आयफोन आहे, बरोबर असं मी त्याला बोललो होतो। म्हणजे एवढा लाड पुरवत आहे तर तू आत्महत्या करू नको, तुला बोलून घे, आई वडिलांशी काय चर्चा करायची, तुला काय करायचं, कुठं शिक्षण करायचं, कुठं शिक्षणाला बाहेर जायचं, आई वडील तुझं पुरवतील म्हणलं लाड। फोन वगैरे तुला तर आहेच ऑलरेडी, तू शिक्षित आहे। बरं, त्याच्या आईने बराच वेळ समजवण्याचा प्रयत्न केला, वडिलांसोबत वाद झाला होता आणि त्याचं असं दिसतंय ना? वडील माझ्या अगोदर वरती होते, मी जेव्हा वर चढलो तेव्हा त्याचे वडील खाली आले, जो जिथून उडी मारत होता। म्हणजे घरी वडिलांसोबत वाद झाला होता प्राथमिक? कौटुंबिक त्यांचं काय असं ना मला काही माहिती नाही। त्याची आई म्हणत होती ना त्याला की हवं तर मी वडिलांपासून दूर जाते किंवा आपण कसं, त्यांचं कौटुंबिक काय होतं आपल्याला काही माहिती नाही। कौटुंबिक वाद होता, कसा होता घरगुती त्यांचा, आता ते परिचयाचे नव्हते एक तर आमच्या। आता रस्त्याने जाताना मी वडिलाचं जेवण घेऊन चाललो होतो शेतावरती, मग मी ते जेवण दिलं आणि लगेच 2 मिनिटात वापस येऊन मी वरती गेलो। 3 तास हे सगळं सुरू होतं ना? हो, 10 ते 1 वाजेच्या